हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज माझी मॉर्निंग स्टार्ट झालेली आहे. आत्ता जस्ट मी आंघोळीवरून आलेली आहे. आता तयारी वगैरे करेन आणि डब्बा बनवायचा आहे, कारण संडे आहे, सुट्टी नाही आहे संडेला सुद्धा. आणि डब्याला आज मम्मीला सुट्टी. मम्मी आज काहीच बनवणार नाही आहे. सो मी विचार केला की रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा आला, काहीतरी आज वेगळं खाऊयात. सो मी आज बनवणार आहे पास्ता. तो पण व्हाईटवाला. मला प्रचंड आवडतो व्हाईट पास्ता. म्हणजे कितीही खाल्ला तरी मन भरत नाही. म्हणून मी भरपूरच बनवणार आहे. 2 डब्बे घेऊन जाणार आहेत, कारण ऑलरेडी माझ्या डब्यामध्ये 3 जण असतात शेअरिंगसाठी. सो मी एकटीसाठी नाही घेऊन जाऊ शकत. आणि सांगायची गोष्ट झाली ही, हा माझा मे बी 9वा ब्लॉग असेल आणि उद्या माझा 10वा ब्लॉग. यूट्यूबला म्हणजे 10 फायनली ब्लॉग पडणार आहेत. मी खूप खुश आहे. सो आणि आज मम्मीच्या इकडे पण लास्टचा दिवस आहे. जमलं तर रात्री जाईन, नाहीतर नेक्स्ट डे मॉर्निंग. बघूयात कसं काय होतंय ते. स्टार्ट करूयात आपण. आता मी रेडी होते. रेडी झाली का मी किचनमध्ये जाईन. ओके, चला बाय. आता मी रेडी झालेली आहे आणि आता मी किचनमध्ये जाणार आहे पास्ता बनवायला. आता आपण पास्ता बनवूयात. तुम्हाला दाखवते मी माझ्या स्टाईलने कसा बनवते व्हाईट पास्ता. थोडी मेथड वेगळी असते. मग थोडीशी घरगुती मेथड जी फटकन होते ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदा तुम्ही ट्राय करा. सो गाईज, आता आपण किचनमध्ये आलोत. थोडासा घी, बटर नाही आहे म्हणून मी थोडासा घी यूज करत आहे. आणि तेल थोडं थोडं दोन्ही टाकायचं. पाऊस पडतोय, छान वाटतंय. चहा प्यायची इच्छा होते, पण मी चहा पियत नाही. गाईज, आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये कांदा, लसूण, त्याच्यानंतर मैदा. मैदा जास्त टाकायचा नाही. 1 चम्मच. ग्रेव्ही तुम्हाला किती हवी आहे त्याच्यावर डिपेंड करतो मैदा. तुम्हाला मैदा हा फक्त ग्रेव्हीसाठीच यूज करायचा आहे. जास्त तुम्ही मैदा यूज कराल तर पीठ खायला पीठ लागेल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त 1 चम्मच इनफ आहे. 1च चमचा मैदा टाकायचा. हे सगळं आपण सॉटे करून घेणार आहोत. तोपर्यंत थोडं गोल्डन कलर नाही आहे, आणि जसं की याला गोल्डन कलर आला तर आपण याच्यामध्ये 1 चम्मच मैदा टाकणार आहोत. ते मी दाखवते तुम्हाला समोर. मीच करताना प्लीज एकदम नीट करा, सावकाश करा. तेल हातावर उडेल ह्याची नीट काळजी घ्या. तेल हातावर न उडेल ह्याची काळजी घ्या. माझ्या हातावर तेल उडलंय गाईज आता जस्ट, म्हणून मी तुम्हाला ती गोष्ट सांगतेय. आणि लसूण भरपूर वापरा. पाऊस बघा गाईज, पण छान होतो हा पास्ता गाईज, मस्त होतो. रेड पास्त्यापेक्षा तरी छान आहे. गाईज, आता 1 मोठा चम्मच आपण मैदा टाकणार आहोत. बघा, मी हा एवढा मोठा चम्मच टाकलाय. जर तुम्हाला वाटलं की कमी पडलाय तर तुम्ही थोडा अजून टाकू शकता, पण टाकताना फर्स्ट टाइम एकच टाका. त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की आपल्याला किती गरज आहे. आणि मेन मॅटर करतं की तुम्ही किती पास्ता बनवताय. तर तुम्ही जास्त बनवायला असाल तर त्या क्वांटिटीनुसार मैदा तुम्ही कमी जास्त करू शकता. कमी बनवत असाल तर एवढा पण नका टाकू, ह्याच्यापेक्षा कमी टाकलात तरी चालेल. मी आता 5-6 जणांसाठी बनवतेय, त्याच्यामुळे मी थोडं जास्तच टाकण्याचा प्रयत्न करेन. बघू शकता तुम्ही. आता हा जो मैदा आहे तो थोडासा ना असा, जिथे व्हाईट व्हाईट दिसतोय तुम्हाला साईडला, तो थोडासा आहे ना असा ब्राउनिश होतो, थोडासा रेडिश कलर येतो. तो तसा झाला ना का मग तुम्ही त्याच्यामध्ये दूध टाकायचा. दूधच टाकायचं. त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही ऍड करायचं नाही गाईज, फक्त दूध. आणि मी चीज घेतलंय, 3 का 4 क्यूब घेतलेत मी हे चीजचे. आणि हा पास्ता जो मी सकाळी उठून बॉईल करून ठेवला. बॉईल करण्याची पद्धत पण एक आहे. पाणी गरम करायचं पहिले, थोडं उकळी येऊन द्यायची, आणि त्याच्यामध्ये तेल आणि मीठ
टाकायचं आणि नंतर मग 5 मिनिटं फक्त ठेवायचे त्याच्यामध्ये, त्या गरम पाण्यामध्ये. ते फुगतात ऑटोमॅटिक. काढायचे, स्टेन करून थंड पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि साईडला ठेवायचे पाणी वितळेपर्यंत. आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत नंतर फ्लेक्स आणि ऑरिगॅनो वरून. बस, जास्त काही नाही आहे. मीठ ऑलरेडी आपण पास्त्यामध्ये टाकलंय. वाटलं चीजमध्ये पण थोडा खारटपणा असतो, त्याच्यामुळे मिठाची गरज कमी लागते. जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर पहिले टेस्ट करा आणि मग मीठ टाका. बघू शकता, इथे दाखवू का? हा जो मैदा आहे इथे, तो बघा तुम्ही रेडिश थोडासा झालाय बघा. रेडिश झालाय थोडा. जास्त करपवायचं नाही, नॉर्मलच करायचं, ब्राउनिश. ठीक आहे. असं असं तुमचं झालं ना मिश्रण, का ह्याच्यामध्ये आपण टाकूयात. हळूहळू दूध टाका, नाहीतर मग ते गठ्ठे गठ्ठे होतील. आणि आपल्याला गठ्ठे गठ्ठे नाही करायचे, एकदम स्मूथ सॉस अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे सॉसची. त्याच्यामध्ये थोडं पण बबल्स येता कामा नये. तो आपण बॅटर असं पसरवून घेऊयात हे आणि हळूहळू करून त्याच्यामध्ये आपण दूध सोडूयात. थोडासा दूध सोडला का बॅटरला असं हे करायचं, परत दूध सोडायचं, परत मॅश करायचं. हा आहे आपला व्हाईट सॉस पास्ता. ह्याच्यामध्ये थोडेही लम्स येता कामा नाही. एकदम एकदम अशी स्मूथ पेस्ट झाली पाहिजे सॉसची. बघू शकता, कंटिन्यू असं हलवत राहायचं जेणेकरून ह्याला लम्स नाही येणार आणि पेस्ट एकदम छान म्हणजे अशी स्मूथ सॉस आपला रेडी होईल. आणि ह्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत, जेव्हा अशी कन्सिस्टन्सी होते ना सॉसची, अशी कन्सिस्टन्सी, जास्त थिक नाही जास्त पातळ नाही, तेव्हा आपण ह्याच्यामध्ये चीज टाकायचा. चीज पण आपण अमूलचाच वापरायचा. तो मोझरेला चीज पास्त्याला नाही वापरत, कारण त्याच्याने चिकटपणा येतो. ठीक आहे. आता हा चीज सुद्धा वितळेल यात. बघू शकता, उचलल्यावर हा दिसते तुम्हाला चीज टाकल्यामुळे कसं झालंय. जो पडत होता पाण्यासारखा तो आता थोडा थिक झालाय. एवढा थिकनेस यायलाच पाहिजे. थोडासा आपण गरम करून त्याच्यामध्ये आपण पास्ता टाकणार आणि वरून चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. दॅट्स इट. आता आपण ह्याच्यामध्ये पास्ता ऍड करणार आहोत. बघू शकता तुम्ही, पूर्ण पास्ता हा सॉस मध्ये एकजीव झालेला आहे. पण ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकणार आहोत. चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो. आता आपण मिक्स करूयात. एक सांगू गाईस तुम्हाला, जेव्हा हा पास्ता आपण सॉस मध्ये टाकतो तिथपर्यंत ठीक आहे. ठीक आहे. जेव्हा आपण खरी ट्विस्ट जर पास्त्याला येत असेल ना, तर चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो मुळेच येते. कारण जेव्हा ते आपण टाकतो ना, तेव्हा एक स्मेल जो येतो ना, असं वाटतं खाऊन टाकावं आत्ताच्या आत्ता लगेच. झालेला आहे आपला पास्ता डन. सो टिफिन भरूयात आता. आणि अजून एक मी पटकन असा एग राईस करणार आहे, अंडा राईस. आपला नाश्ता सुद्धा झालेला आहे आणि आता मी कामाला जायला निघत आहे. पाऊस थांबलाय, आता माझी गाडी येईल आणि मी कामाला निघेन. सो नेक्स्ट व्हिडिओ आपण संध्याकाळी आल्यावर बनवूयात, कंटिन्यू करूयात. आता आत्तापुरती एवढंच. हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये. प्रणू आज घरी आलेली आहे आणि मी खूप खुश आहे, कारण की 1 हप्ता झाला ती गेली होती मला सोडून तिच्या घरी. काय कारण, तर आषाढ महिन्यात ते काय असतं ते तुम्हाला मी सांगितलं होतं. आता ती घरी आली, मी खूप खुश आहे. आणि तिचं जरा ते रोजचं रुटीन तुम्ही बघत असाल, मेकअप हे ट्याव ट्याव. आता पण काहीतरी करते बघा. काय करते तुम्हाला दाखवतो बघा. नॅचरल ब्लश दाखव रे, आपला नॅचरल दाखव ना, नॅचरल ब्लश.
बघा तुम्ही पण ट्राय करा नॅचरल ब्लश. फ्री मध्ये करून भेटेल तुम्हाला. फ्री मध्ये का करून भेटेल? फ्री मध्येच, त्याला काय पैसे लागतात? दिसतोय का? दिसतंय काय? बाबा बाबा, नुसतं ब्लशच ब्लश. नको करू काय. हे काहीतरी उठाठेवे करत असतील. आणि आता आलेली आहे ती घरी, त्यामुळे मी खूप खुश आहे. माझा आनंद तुम्ही बघत असाल, गगनात मावत नाही माझा आनंद. किती खोटा आहे गाईज, खूप खोटा आहे. येता येता माझ्याशी गाडीवरच भांडण केले यांनी. काय भांडलो? हा, काय भांडलो तुम्ही? भांडण केली तू काय माझ्याशी. मी तुला तू मला पहिले काय बोललास येताना? तुम्ही आहो जाऊ कर नवरा आहे मी, आता माझ्या घरी आलेस तू. बाबा हा धमकी देतोय मला. तुम्ही सांगा, आहो जाऊ केला का पाहिजे ना? बोल, काय भांडलो तुझ्याशी मी? तुम्ही भांडता माझ्याशी छोट्या छोट्या कारणावरून. तू काय करते? आरती करते माझी? मी नाहीच तुम्हाला काय करत. मी जेवढं तुम्हाला समजून घेते ना, तेवढं मला तर असं वाटतंय कुठलीच बायको कुठल्या नवऱ्याला समजून घेत नसेल. तुझ्यासारखी भांडणारी बायको मी बघितली नाही कधी. माझ्या एवढ्या बायका, सॉरी असं नाही, एवढ्या बायका बोलला म्हणजे मला असं ते चुकून झालं माझ्या मनात, असं काय नव्हतं. ते असं बोलतात ना, एवढं मी हे केले पण असं कधी बघितलं नाही. मला असं काय हा? केवढ्या बायका केल्या बाबा तुम्ही? एकुलती एक बायको आहे माझी. तरी पण नाही, तरी पण माझ्याशी भांडतो. जीव नाही भांडणार. लावत यार. तुम्ही सांगा, तो कुठला महाराज? प्रेमानंद. अनिरुद्धाचार्य महाराज काय बोललेले? अगर प्यार तुम बीबी से करते हो तो झगड़ा करने किसी और से जाओगे, अपनी बीबी से करोगे ना. तो सेम ना, काय बेबी तो तो पति से ही करेगी ना. नको यस, तुला नाही जमत, मला जमत ते. बीबी भी पति से ही झगड़ा करेगी ना. मग कर ना, मी कुठं कंप्लेंट करतो? आता करणार ना शांतपणा करू नको, बस तर. बाबा. आवाज जाऊ कर मला. मग आहो जाओच करते. आहो जाओ, कुठं जाऊ? झोपा हो. हे बघा, किती काय झालं ना, मी बायको घरी आल्याचा आनंद वेगळाच असतो. ते मला ते मी एक्सप्रेस नाही करू शकत, पण एक्सप्रेस करता येतं का? ज्याचे जास्त एक मिनिट गाईज, एक मिनिट. आता आपण एक ना चॅलेंज लावूयात. माझ्याबद्दल एवढं चांगलं सांगतोयस ना तू, तुम्ही सांगतायत ना तुम्ही. हा, एवढं चांगलं सांगतायत ना तुम्ही त्यांना, माझ्याबद्दल चांगले 3 शब्द बोला. 4 नको, 3. माझी बायको खूप प्रेमळ आहे. 3 शब्द बोललो का नाही बस. माझी काय बायको पाहिजे अजून? प्रेमळ आहे. 4 शब्द झाले. मग 4 बोललो, एक जास्तच बोललो. नको, पण मला 3 शब्द, 3 म्हणजे असं वेगवेगळ्या लाईन मध्ये. वेगवेगळ्या लाईन मध्ये म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड असं. म्हणजे शब्द नाही, वाक्य. वाक्य ना. प्रेमळ, निस्वार्थ, एकनिष्ठ आणि समजूतदार. बघितलं, मी तुमच्याकडेच बघतीये. नाहीये बोलून मोकळे झाले. नाहीये तर मग कशाला बोलता? काय हा, क्या हुई? तुमको क्या हुई? माईक कशाला का? माझी नवरा. हा माझा बायको. ही माझी नवरा. माझा बायकोच आहे, बघा ना कसा. आंघोळ पण नाही केली काय सांगतो. ह्यालाच बोलतात नॅचरल ब्युटी. पण मी काय बोलत होतो गाईस, आता बोला ना. वाजलेले आहेत बघा किती तुम्हाला. नका 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 दाखवू यांच्याकडे. गाईज, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? यांच्याकडे जेव्हा हसून घेऊ दे. यांच्याकडे जेव्हा तुमच्यासाठी बोलायला काहीच नसेल, तुमच्यासोबत बोलायला, तेव्हा हे नेहमी काय दाखवतो माहिती का? गाईज, तुम्हाला माहिती का आता किती वाजले? हा मग काय, घड्याळ आमच्याकडे मी दाखवतो. आमच्या घड्याळ की आम्हाला आयरामध्ये भेटलेल्या घड्याळ आहे ना, बिना नावाचा. मी तो तुम्हाला दाखवतो. बघा आमच्याकडे घड्याळ आहे स्वस्तवाला. असं माझी एक स्ट्रॅटेजी असते, हिला नाही समजत ती. बघा ना, बेडरूम आहे. त्या बेडरूम मध्ये माझा एक पण फोटो नाही, वेगळेच फोटो. बघा काय बोललात तुम्ही? काय बोललात तुम्ही? बेडरूम मध्ये माझा एक पण फोटो नाही. 1 मिनिट गाईज, 1 मिनिट, 1 मिनिट गाईज. त्यात पण ही आहे. अरे पण त्यात पण तू आहेस ना, एकटाच आहे का माझा? गाईज, ह्यात मी एकटीच आहे का? अरे पण तू आहेसच ना शेवटी. मी पण तुम्हाला हे दिसत नाहीयेत का?
काही? यात मी आहे पण तू पण आहे ना एकट्या तिथं कशी तुम्ही एकटीच आहे? बोलले की माझा एकही तो फोटो पण ठेवलाय कुठे दाखवू का? मग तुम्ही इथं लावणार कधी लावणार ते? जाऊ दे ना, पगार झाल्यावर लावू. बघा आता तुमच्या समोर काय बोलले. कधी लावणार मला सांगा ना. आपण गणपती आहेत आपल्याकडे तर आपण सगळं एकदम रिनोव्हेट करू तेव्हा आपण सगळं एकदम मस्त टकाटक करून टाकू. तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही दाखवू. सगळं दाखवणारच आहे. तर माईक एवढा लांब नको पकडूस, तर जवळ पकड, तिकडे लाव. काही किती छान वाटतो ना हा. तू खाली बस नाही तर अर्धी फ्रेम मधून कट होशील. ए, पडेल तिथून. नाही पडणार. मी कसं पडलो ना तर मग तुला सांगेन. ठीक आहे. गाईज आम्ही आता झोपू का? नका झोपू. कशाला लगेच झोपता? जर ना तू जर थोडा उशीर मला हात दुखायला. मग हे करा ना. तो गाईज आता आपण आजच्या ब्लॉगला इथे एंड करू. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तुम्ही विसरता गाईस, विसरू नका. माईक जवळ घे. जवळच आणि आहे. एक गोष्ट सांगतो, प्लीज सबस्क्राईब करा. आमचे सबस्क्रायबर वाढू दे, आम्हाला खूप मोटिवेशन भेटते. आता आम्ही तुम्हाला कंसिस्टन्सली मेहनत करतोय आम्ही. तुम्हाला माहितीये एक गोष्ट, तुम्ही युट्यूब बघता ना? हो. हा कंटिन्यू असा. आता आपले किती व्हिडिओज टाकून झाले? 8 हा किती आहे? 9 हा 10 आहे. 9 स्पेअर मध्ये आज टाकणार आहे. फायनली 10 व्हिडिओज आमचे झालेले आम्ही पहिला 10 डेजचा चॅलेंज केला होता. 10 डेज आमचे कम्प्लीट होत आहेत. आता आम्ही नेक्स्ट चॅलेंज आम्ही स्वतःलाच चॅलेंज देत राहू आणि ते आम्ही चॅलेंज पूर्ण करत जाऊ. ते कधी कन्सिस्टन्सी आमची पुढे कुठेपर्यंत जाईल आम्हाला माहित नाही, पण आम्ही आमचे प्रयत्न करत राहणार. आणि So guys, तुम्ही आम्हाला सपोर्ट तुम्ही करत support राहणार. करत राहा. करत राहणार. करत राहा आम्हाला सपोर्ट. खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे. आम्ही मेहनत करतोय ह्याच्या पुढेही करणार. बस. ठीक आहे. गुड नाईट. Bye. बाय बाय.